सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 425 कोटी, कर्ज 280 कोटी, गुंतवणूक 169 कोटी, एकूण व्यवसाय 705 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव। राहाता शहरातील नगर मनमाड रोड लगत असलेल्या साई दर्शन कॉम्प्लेक्स मधील इशिता गिफ्ट गॅलरी या दुकानात साधूच्या वेशात आलेल्या दोघांनी महिलेचा विश्वास संपादन करून हात चालाखीनं रोख रक्कम व सोन्याची अंगठी लंपास केल्याची धक्कादायक घटना घडली होती। या घटनेतील 2 मुख्य संशयितांसह त्यांच्या संपर्कातील आणखी दोघांना पोलिसांनी घटनेच्या अवघ्या 24 तासात कोपरगाव रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतलंय। ही घटना बुधवार दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 12:15 वाजण्याच्या सुमारास घडली। साधू वेशात भगवे कपडे परिधान केले 2 अनोळखी इसम इशिता गिफ्ट गॅलरीमध्ये आले। त्यांनी दुकानाच्या मालकीन महिलेचा विश्वास संपादन करून तिला बोलण्यात गुंतवले। याच दरम्यान दुकानाच्या गल्ल्यातील 5,000 रुपये रोख रक्कम तसेच महिलेच्या हातातील पुष्कराज खडा असलेली सुमारे 6 ग्रॅम वजनाची आणि अंदाजे 40,000 रुपये किमतीची सोन्याची अंगठी हात चालाखीनं काढून दोघेही पसार झाले। घटनेनंतर महिलेनं राहाता पोलिसात तक्रार दाखल केली। त्यानुसार संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। दरम्यान दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात संपूर्ण प्रकार कैद झाला असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानं राहाता शहरासह परिसरात खळबळ उडाली होती। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे राहाता पोलिसांनी संशयितांचा शोध सुरू केला। दरम्यान संशयितांची टोळी कोपरगाव रेल्वे स्थानक परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास कोपरगाव रेल्वे स्थानक परिसरात संशयित आढळून आले। कोपरगाव रेल्वे स्थानकाचे GRP इंचार्ज बाबासाहेब जरे, RPFचे घुले तसेच शिंगणापूरचे माजी सरपंच नितीन कुऱ्हे आणि दत्तू लगड यांच्या सतर्कतेमुळे संशयितांना पकडण्यात यश आलं। रेल्वे पोलिसांनी कारवाई करत साधू वेशातील 4 संशयितांना ताब्यात घेतलं। ताब्यात घेतलेल्या चौघांना पुढील चौकशीसाठी राहाता पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल बाबा कोरेकर यांच्या पथकाच्या ताब्यात देण्यात आलं। त्यानंतर त्यांना राहाता पोलीस ठाण्यात आणण्यात आलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। राहाता येथील दुकानातील लुटीच्या घटनेत सीसीटीव्ही फुटेजमध्ये 2 व्यक्ती प्रत्यक्ष सहभागी असल्याचं दिसून आलं होतं। मात्र कोपरगाव रेल्वे स्थानकावर 4 संशयित ताब्यात आल्यानं या टोळीचा इतर अशाच घटनांमध्ये सहभाग आहे का याचाही पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलाय। संशयितांनी यापूर्वी अन्य ठिकाणीही अशा प्रकारच्या फसवणुकीच्या घटना केल्या आहेत का याची माहिती घेतली जात आहे। या प्रकरणाचा पुढील तपास शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली राहाता पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे। निर्भीड न्यूज, योगेश डोके, कोपरगाव। सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था ज्योती सहकारी पतसंस्था। ठेवी 425 कोटी, कर्ज 280 कोटी, गुंतवणूक 169 कोटी, एकूण व्यवसाय 705 कोटी। सोने तारण कर्ज, लॉकर सुविधा, मोबाईल बँकिंग सुविधा, सुलभ कर्ज वितरण, मोबाईल कलेक्शन आदी सुविधांसह विनम्र व तत्पर सेवा। महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था ज्योती सहकारी पतसंस्था कोपरगाव।